Dear students, today we continue the next article from a rotational motion or system of particles. System of particles or rotational motion या टॉपिक मधलं नेक्स्ट आर्टिकल आपण इथं लर्न करणार आहोत. Yesterday we learned the concept of center of mass of a rigid body, definition of center of mass of a rigid body and concept of center of mass. Today we learn the next article, center of mass for two particle system and its generalization for n particle system. Initially we consider a system consisting of only two particles. Then what is the position of center of mass? What is the position of center of mass? So for that let us draw this figure in a coordinate system. काढा बेटा, फिगर काढा माझ्यासोबत. एक्स आणि वाय ऍक्सिस काढा बर. एक्स आणि वाय ऍक्सिस काढा. इथं जे असेल हा एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि इथं तुम्हाला दिलेला आहे मी वाय ऍक्सिस. बरोबर आहे. कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ओरिजिन आहे ओ, एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट 0. एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट 0. आता इथे एक पार्टिकल घेतलेला. हा पार्टिकलचे कोऑर्डिनेट, हा पार्टिकल जो असेल हा P1 असेल. याचा एक्स कोऑर्डिनेट x1 आणि वाय कोऑर्डिनेट y1. आणि या पार्टिकलचं मास आपण घेतलेलं आहे किती? m1. m1 पार्टिकलचं मास P1 पोझिशनला आहे आणि दुसरा पार्टिकल जो असेल हा दुसरा पार्टिकल इथं घेऊया. या पार्टिकलचं मास m2 आणि लोकेशन P2 आहे आणि कोऑर्डिनेट x2 आणि y1. दिसतं ना क्लिअर? आता ओरिजिन पासून याला जॉईन करायचं. ओरिजिन पासून याला जॉईन करायचं. हा काय असेल? R1 वेक्टर. कोणता वेक्टर? R1 वेक्टर. आणि ओरिजिन पासून दुसरा पार्टिकल जो आपण काढलेला आहे, ओरिजिन पासूनचा सेकंड पार्टिकल जो असेल तो कोणता घेतला आपण? हा m2 पार्टिकल. हा R2 वेक्टर. हा आता सेंटर ऑफ मास आपल्याला काढायचं आहे. सेंटर ऑफ मास म्हणजे थोडंच दोन्हीच्या सेंटरला नसेल. ते कशावरती डिपेंडन्सी आहे? पार्टिकलचं. आता मी तुम्हाला सांगितलंय हे पेन हे घेतलंय, इथं मास जास्त आहे, इकडे मास कमी आहे. तर सेंटर ऑफ मास कुठे होईल? कोणत्या साईडला शिफ्ट होईल? डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. ठीक आहे, तुम्हाला परत मी क्लिअर करतो. आता बेटा ही पेन आहे, मी अशा पद्धतीने इथे एक पॉइंट घेतला, सेंटर ऑफ मास काढला. राईट आहे, बरोबर आहे. या पॉइंटला आला सेंटर ऑफ मास. हे क्लिप काढलं इथलं, हे क्लिप काढलं मी आणि हे क्लिप इकडे लावलं. आपला सेंटर ऑफ मास इथं होता. राहील का तो? आता राहणार नाही, इकडे शिफ्ट होणार. म्हणजे सेंटर ऑफ मास कुठे शिफ्ट होतो? टुवर्ड्स द हेवी डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. जिकडे जास्त पार्टिकल हेवी असते तिकडे सेंटर ऑफ मास शिफ्ट होतो. म्हणजे सेंटर ऑफ मास डिपेंड्स अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द गिवन पॉइंट. दिलेल्या पॉइंट भोवताली मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे? हेवी पार्टिकल जिकडे जास्त असेल तिकडे सेंटर ऑफ मास जास्त असेल. आता उदाहरणार्थ मी एक काठी घेतली. मी तुमचे हा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी एक स्टिक घेतली, काठी घेतली. या ठिकाणी सेंटर ऑफ मास युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असेल तर हा सेंटर ऑफ मास आणि इथं तुमचा जॉमेट्रिक सेंटर. सेंटर ऑफ मास आणि जॉमेट्रिक सेंटर आपण या पॉइंटला एक्झॅक्टली सेंटरला आपण कोइन्साइड केलं. एक्झॅक्टली कोइन्साइड युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असेल तर. राईट आहे की रॉड हा सिमेट्रिक आहे आणि रॉड सिमेट्रिक असेल तर जॉमेट्रीनं डिफाईन करून दिलेलं सेंटर, जॉमेट्रीनं डिफाईन करून दिलेलं सेंटर
आणि सेंटर ऑफ मास हे दोन्हीही कोइन्साइड होतात. राईट आहे. आता मी डिस्ट्रीब्युशन ऑफ मास बदलतो. म्हणजे काय केलं, इथून इकडे हा रॉड जो असेल या ठिकाणी आयर्न घेतला आणि इकडचा पार्ट असेल तो वूड घेतला. राईट. आता याचं सेंटर ऑफ मास कुठं असेल? ऑब्विसली सांगा कुठं असेल? आयर्न म्हणजे जड आहे. अर्धा पार्ट जो आयर्नचा तो जड आहे आणि वूडचा पार्ट हलका आहे, वजनाला. ऑब्विसली तुम्हाला काय असेल? सेंटर ऑफ मास अँड जॉमेट्रिक सेंटर ऍट डिफरंट पोझिशन. इथं सेंटर ऑफ मास असेल. हा सेंटर ऑफ मास शिफ्ट झाला. जॉमेट्रीनं डिफाईन केलेलं सेंटर हे बरोबर आहे, पण सेंटर ऑफ मास इज शिफ्टेड टुवर्ड्स द हेवी डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. आलं का लक्षात? सेंटर ऑफ मास इज शिफ्टेड टुवर्ड्स द हेवी डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. म्हणजे हा जो सेंटर ऑफ मास आहे तो हेवी डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कडे शिफ्ट झालेला असतो. म्हणून मी तुम्हाला इथं काय सांगत होतो हे लक्षात घ्या की इथं जे असेल मास M1 ग्रेटर असेल तर सेंटर ऑफ मास P1 पॉइंट कडे शिफ्ट होईल. M2 ग्रेटर असेल तर सेंटर ऑफ मास M2 कडे शिफ्ट होईल. आणि M1 इज इक्वल टू M2 असेल तर निश्चित तो जॉमेट्रिकल सेंटरला असेल. आता M1 आणि M2 काय आहे? दोन वेगवेगळे पॉइंट आहेत. M1 आणि M2 सारखे नाही, ते दोन वेगवेगळे पॉइंट आहेत. म्हणून बेटा सेंटर ऑफ मास आपल्याला जॉमेट्रिक सेंटरलाच काढावा असं काहीच नाही, कोणत्याही पॉइंटला तो. हा जो सेंटर ऑफ मास असेल, कारण अनेक विद्यार्थ्यांची आयडिया असे असते सेंटर ऑफ मास C तर याचे कोऑर्डिनेट x आणि y होते. सेंटर ऑफ मास चे कोऑर्डिनेट आपण RCM वेक्टर असतो. RCM वेक्टर. तर आपण काय कन्सिडर केलेलं आहे? लेट अस कन्सिडर टू पार्टिकल सिस्टीम. टू पार्टिकल सिस्टीमचा अर्थ कळतो का बेटा? की आपल्या सिस्टीम मध्ये दोनच पार्टिकल घेतलेले आहेत. लेट अस कन्सिडर टू पार्टिकल्स of mass M1 and M2 located at position P1 having the coordinate x1 y1 and another particle of mass M2 at location P2 having the coordinate x2 y2. लक्षात येतं मी काय म्हणतो? प्रत्येक लाईन क्लिअर झाली. लेट अस कन्सिडर two particle systems, a system consisting of only two particles. या सिस्टीम मध्ये तुम्हाला दोनच पार्टिकल आहे. पहिल्या पार्टिकलचा मास M1 आहे, दुसऱ्या पार्टिकलचा मास M2 आहे. पहिल्या पार्टिकलचा मास M1, दुसऱ्या पार्टिकलचा मास M2. Now these two particles are situated in XY plane. हे x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट आणि XY प्लेन मध्ये आपण दोन पार्टिकल्स घेतलेले. दोन पार्टिकल्स कुठे घेतलेले आहेत? पहिला पार्टिकल जो घेतलेला आहे आणि दुसरा पार्टिकल घेतलेला आहे तो दोन्हीही पार्टिकल XY प्लेन मध्ये. लेट अस कन्सिडर टू पार्टिकल्स. लेट अस कन्सिडर टू पार्टिकल्स ऑफ मास M1 and M2. Two particles of mass M1 and M2. They are situated in XY plane. They are situated in XY plane having coordinate P1 x1 y1 and P2 x2 y2. P1 x1 y1 and P2 x2 y2 separated by finite distance. या दोन्ही मधलं फायनाइट डिस्टन्स सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स. जॉईन OP1. आता O पासून P1 पर्यंत जॉईन करा आणि दॅट P1 पॉइंट इज सिच्युएटेड ॲट पोझिशन वेक्टर R1. पहिला पॉइंट वेक्टर P1 जो असेल तो कोणत्या R1 पोझिशन वेक्टर आहे आणि दुसरा पार्टिकल जो असेल ओरिजिन पासून म्हणजे पहिला पार्टिकल हा R1 आणि दुसरा पार्टिकल जो असेल तो कोणता आहे R2. पहिला पार्टिकल R1, पहिल्या पार्टिकलचं पोझिशन वेक्टर काय असेल R1, दुसऱ्या पार्टिकलचं पोझिशन वेक्टर R2
आणि सेंटर ऑफ मास ऑफ दीज टू पार्टिकल्स. आपला एम काय, या दोन पार्टिकलचा सेंटर ऑफ मास काढणे. सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट काढणे. सेंटर ऑफ मासचे काय काढायचं ना आपल्याला, कोऑर्डिनेट काढायचे. लक्षात ठेवा, फार सिंपल आहे. फक्त थोडं कॉन्सन्ट्रेट ठेवून लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा, ऐकायचा, म्हणजे क्लिअर होऊन जातं, फॉर्म्युले येणार आहे. तर पहिला पार्टिकलचं पोझिशन वेक्टर काय, द फर्स्ट पार्टिकल इज सिच्युएटेड ॲट पॉइंट P1 हॅविंग कोऑर्डिनेट x1 y1 and mass m1. And what is the position vector? सांगा बेटा, आपण स्केलर्स अँड वेक्टर टॉपिक ऑलरेडी लर्न केलं आहे. r1 वेक्टर इज इक्वल टू x1 वेक्टर I प्लस y1 वेक्टर. आलं ना लक्षात? कोऑर्डिनेट x1 y1 असेल तर x1, युनिट वेक्टर अलॉंग x एक्सिस I, युनिट वेक्टर अलॉंग y एक्सिस j. हा पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. त्यानंतर बेटा पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास फॉर ए पार्टिकल ऑफ मास m2. आता दुसऱ्या पार्टिकलचा मास m2 आहे आणि तो पार्टिकल कुठे आहे, ॲट ए डिस्टन्स ॲट पॉइंट P हॅविंग द कोऑर्डिनेट x2 y. मग याचा पोझिशन वेक्टर काय आहे, पोझिशन वेक्टर म्हणजे ओरिजिन पासूनचं अंतर. त्या पार्टिकलचं ओरिजिन पासूनचं अंतर, त्या पार्टिकलचं ओरिजिन पासूनचं अंतर किती येतं, r2 वेक्टर इज इक्वल टू x2 वेक्टर I प्लस y2 वेक्टर x2 वेक्टर I प्लस y2 वेक्टर j. हा r1 वेक्टर आणि हा r2 वेक्टर. त्यानंतर आपण आता गृहीत धरलेलं आहे, लेट्स सी द सेंटर ऑफ मास फॉर टू पार्टिकल सिस्टीम. या दिलेल्या दोन पार्टिकल सिस्टीमचा सेंटर ऑफ मास कोणता आहे, सी पॉइंट आहे. आणि सी पॉइंट पासून एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, पोझिशन वेक्टर आर सेंटर ऑफ मास इज इक्वल टू एक्स वेक्टर आय प्लस वाय वेक्टर. आलं का बेटा लक्षात? हा कन्सेप्ट वेक्टरनुसार आपण यूज केला. जर तुम्हाला एक्स वाय कोऑर्डिनेट जर दिले असतील तर त्या पार्टिकलचं ओरिजिन पासूनचं अंतर पोझिशन वेक्टर म्हणतो. तर पहिल्या पार्टिकलचं पोझिशन वेक्टर r1 वेक्टर आहे आणि r1 वेक्टर बरोबर x1 वेक्टर I प्लस y1 वेक्टर चे. आणि दुसऱ्या पार्टिकलचं पोझिशन वेक्टर r2 वेक्टर इज इक्वल टू x2 वेक्टर I प्लस y2 वेक्टर j. आता तिसऱ्या पार्टिकलचं पोझिशन वेक्टर काय आहे, x वेक्टर I प्लस y वेक्टर j, y वेक्टर j. आपला उद्देश काय, टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास. टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास. आता बाय डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास, बाय डेफिनेशन काय सांगते सांगा, बाय डेफिनेशन ऑफ पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास, बाय डेफिनेशन ऑफ पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. सांगा बेटा, बाय डेफिनेशन ऑफ पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. डेफिनेशन नुसार तुम्हाला माहित नसेल नोट करा. That is the position vector of center of mass is equal to m1 r1 vector plus m2 r2 vector divided by m1 plus m. Position vector of center of mass. Position vector of center of mass is equal to m1 r1 vector plus m2 r2 vector divided by m1 plus m2. By definition of center of mass, by definition of center of mass, m1 r1 vector plus m2 r2 vector divided by m1 plus m2. याला म्हणतो आपण इक्वेशन नंबर 1 मीटर. आता हे कसं आलं याचं डेरिव्हेशन आपल्या स्कोप मध्ये नाही,
फक्त डेफिनेशन नुसार ते घ्या. बाय डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मासच्या डेफिनेशन नुसार पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास, पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू, फक्त दोनच पार्टिकल असेल तर m1 r1 वेक्टर प्लस m2 r2 वेक्टर डिवाइड बाय m1 प्लस m2, आणि 3 पार्टिकल असतील तर काय असेल, 3 पार्टिकल असतील तर m1 r1 वेक्टर प्लस m2 r2 वेक्टर प्लस m3 r3 वेक्टर प्लस m डिवाइडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3. 4 असतील तर m1 r1 वेक्टर प्लस m2 r2 वेक्टर प्लस m3 r3 वेक्टर प्लस m4 r4 वेक्टर डिवाइड बाय m1 प्लस m2 प्लस m3 प्लस m4. आणि n असतील तर, n पार्टिकल असतील तर आपल्याला जनरलायझेशन फॉर n पार्टिकल्स असं म्हटलेलं आहे ना, तर ते सुद्धा काय येतं, पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 r1 प्लस m2 r2 प्लस m3 r3 प्लस m4 r4 प्लस एंड सो ऑन प्लस mn rn डिवाइडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3 प्लस m प्लस एंड सो ऑन mn. ठीक आहे, आपण पाहूया आता या ठिकाणी हे कोणत्या पार्टिकल साठी, फक्त दोनच पार्टिकल साठी. फॉर n पार्टिकल, फॉर n पार्टिकल सिस्टीम, म्हणजे सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ n पार्टिकल्स. आपल्या सिस्टीम मध्ये 2 पार्टिकल असेल तर डेफिनेशन नुसार हे आपण घेतलं, आणि आपल्या सिस्टीम मध्ये n पार्टिकल असतील तर त्याचा सेंटर ऑफ मास काय असेल. तर अशा वेळेस इथं येतं r सेंटर ऑफ मास वेक्टर इज इक्वल टू m1 r1 वेक्टर प्लस m2 r2 वेक्टर प्लस m3 r3 वेक्टर प्लस एंड सो प्लस mn rn वेक्टर डिवाइडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3 प्लस एंड सो प्लस m प्लस mn. आता बेटा हे एवढं लांब लचक लिहिण्याची गरज नाही, याला मॅथमॅटिक्सचा यूज करून सिम्प्लिफाय करता येतं. कसं सिम्प्लिफाय करता येतं, याला समेशन असं लिहायचं, i इज इक्वल टू 1 to n. या समेशनचा अर्थ काय, त्यावेळेस सगळ्यांची बेरीज करा. हे सिम्बॉल, समेशनचा सिम्बॉल मॅथमॅटिक्स मध्ये समेशनचा सिम्बॉल i इज इक्वल टू 1. म्हणजे 1 ते 10 ची बेरीज करायचं असेल तर m1 r1 प्लस m2 r2 प्लस m3 r3 प्लस m4 r4 प्लस m5 r5 प्लस एंड सो प्लस m9 r9 प्लस m10 r10 असं पहिल्या 10 ची बेरीज. आणि इथं येतं mi ri वेक्टर, mi ri वेक्टर डिवाइडेड बाय समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 to n mi. म्हणजे असं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिता येऊ शकतं. हे जे इक्वेशन असेल आपल्याला काढायचं आहे एक कोऑर्डिनेट, म्हणून याला इक्वेशन सेकंड, आणि याला आपण काय लिहिलं शॉर्ट फॉर्म मध्ये, म्हणजे मॅथमॅटिक्सचा यूज करून थोडं लांब लचक लिहिण्यापेक्षा याचा अर्थ असाच होतो. समेशन ऑफ i इज इक्वल टू, समेशनचा अर्थ काय होतो, सम करणे म्हणजे बेरीज. कोणाची बेरीज करा, पहिल्यापासून n नंबरच्या प्रॉडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स. m म्हणजे काय, मास, r म्हणजे काय, डिस्टन्स, पोझिशन वेक्टर आहे. या दोघांच्या प्रॉडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स ही बेरीज. आता तुम्ही i इज इक्वल टू 1 to 5 म्हणलं तर पहिल्या 5 m1 r1 प्लस m2 r2 प्लस m3 r3 प्लस m4 r4 प्लस m5 r5. आणि इथं सुद्धा m1 प्लस m2 प्लस m3 प्लस m4 प्लस m5. पहिल्या 10 असेल 10 ची बेरीज करा, पहिल्या 20 असेल 20 ची बेरीज करा, पहिल्या 100 असेल 100 ची, पहिल्या 1000 असेल 1000 ची. प्रत्येक वेळेस थोडं लांब लचक लिहित बसण्याची गरज नाही, म्हणून मॅथमॅटिक्सचा यूज करतो सिम्बॉलिक, आणि अशा पद्धतीने आपण हे वापरतो. अलग लक्षामध्ये तुम्हाला n पार्टिकल साठीचं सेंटर ऑफ मास आपण लोकेट केले. तर आता पुढे, आता हे इक्वेशन आपण घेतल्यानंतर कोणतं, इथं जे तुम्हाला दिलेलं आहे हे इक्वेशन घेतल्यानंतर आता आपण या इक्वेशन मध्ये r1 r2 आणि r सेंटर ऑफ मासच्या किमती घेऊ. तुम्हाला काय काढायचं आहे,
टू फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. इथं स्पष्ट लिहा, टू फाइंड द coordinates of center of mass. To find the coordinates of center of mass. सेंटर ऑफ मासचा कोऑर्डिनेट काढण्याचे फॉर्म्युले आपल्याला लक्षात घ्यायचे. तर सबस्टिट्यूट r1 वेक्टर, r2 वेक्टर and r center of mass vector in equation number 1. चला पहा बरं बेटा, काय तर इकडे लक्ष द्या, बोर्डाकडे पहा. तुम्हाला r1 ची किंमत आहे, किती आहे? r1 ची किंमत x1 वेक्टर i प्लस y1 वेक्टर j, r2 ची किंमत x2 वेक्टर i प्लस y2 वेक्टर j आणि r सेंटर ऑफ मास ची किंमत x वेक्टर i प्लस y वेक्टर j. वाटलंच इथं एक सेंटर ऑफ मास, इथं सेंटर ऑफ मास असं लिहिलं तरी चालेल. ठेवून टाका. याच्याऐवजी काय ठेवू मी? एक सेंटर ऑफ मास वेक्टर आर प्लस वाय सेंटर ऑफ मास वेक्टर जे. हे लक्षात आलं का? ह्या आर सेंटर ऑफ मास जे दिलेलं आहे आपल्याला, आर सेंटर ऑफ मास जे दिलेलं आहे त्याची किंमत इथं आर सेंटर ऑफ मासला दिलेली आहे. आता पुढे इक्वल टू, काय दिलेलं आहे सांगा पुढे? इथं R1 च्या ठिकाणी काय ठेवू? R1 च्या ठिकाणी x1 वेक्टर r प्लस y1 वेक्टर इंटू m1 प्लस m2 इंटू x2 वेक्टर r प्लस y2 वेक्टर डिवाइडेड बाय m1 प्लस m2. लक्षात आलं का? पहा, या r1 ची किंमत ही ठेवली होती. ही काय r1 ची किंमत आहे ना, काही इथं r1 ची किंमत आहे आणि r2 ची किंमत ही ठेवली तुम्हाला r2 ची. तुमच्या लक्षात येण्यासाठी r1 वेक्टरच्या ऐवजी याची किंमत आणि r2 वेक्टरच्या ऐवजी त्याची किंमत ठेवली. का ठेवली? x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काढायचा आणि y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काढायचा. काहीतरी उद्देश असल्याशिवाय आपण ते करत नाही. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या राईट साइड. काय ते सांगा मला? m1 x1 वेक्टर r प्लस m1 y1 वेक्टर j प्लस m2 x2 वेक्टर r प्लस m2 y2 वेक्टर j डिवाइडेड बाय m1 प्लस m2. हे ब्रॅकेट सॉल्व्ह करू. m1 x1 लक्षात इकडे लक्ष द्या. m1 x1 वेक्टर i as it is प्लस m1 y1 वेक्टर j. आता हे ब्रॅकेट m2 x2 वेक्टर r प्लस m2 y2 वेक्टर j. आता परत काय करायचं? ह्या टर्म ज्या आहेत i असलेले एकत्र गोळा करा. m1 कॉमन काढलं, x1 प्लस x2 वेक्टर i प्लस m2 कॉमन काढलं, y1 प्लस y2 वेक्टर j आणि डिवाइडेड बाय m1 प्लस m1 प्लस m. इथं आपण घेतलं x सेंटर ऑफ मास वेक्टर r प्लस y सेंटर ऑफ मास वेक्टर j. आलं का बेटा लक्षात? m1 इथं m1 x1 m2 x2 दोन्हीमध्ये i कॉमन आहे, मी i कॉमन काढतो. दोन्हीमध्ये काय i कॉमन आहे, तर m1 x1 प्लस x2 m2 कॉमन काढला इथून, m2 कुठून? m2 कॉमन काढला. m2 कॉमन काढलं तर y1 प्लस y2 y1 प्लस y2 y1 इथं काय कॉमन काढलं? m2 कॉमन काढलं. m2 कॉमन काढलं तर इथं j कोऑर्डिनेट m2 कॉमन काढले इथं. हा तर y1 j कॉमन काढलं, m1 x1
m1 x1 प्लस m2 नाही इथं थोडस चेंज काय इथं पहा बरं तर मला कॉमन फक्त काय m1 x1 प्लस m1 x1 प्लस m2 x2 वेक्टर प्लस इथून कॉमन काढतो जे m1 y1 प्लस m2 y डिवाइडेड बाय काय आलं कॉमन जे हे आय आणि डिवाइडेड बाय m1 प्लस m1 प्लस m1 x1 आणि राईट आला तर पाय बेटा आता काय करायचं मला इकडे लक्ष द्या. मला आयचा कॉर्डिनेट आता मी याला सेपरेट करू का आणखी सोपं होण्यासाठी इथं आता स्टेप वाढवण्यापेक्षा मी काय करतो पाय सेपरेट करतो दोन्हीच्या खाली m1 प्लस m आणि इथंही m1 प्लस m असं काय फरक एक आता सांगा आता याचा x आय कॉर्डिनेट आणि याचा इक्वेटिंग द कोएफिशिएंट ऑफ वेक्टर I on both the sides. इथं काय झालं x सेंटर ऑफ मास is equal to m1 x1 plus m2 x2 divided by m1 plus m2 x कोऑर्डिनेट इक्वेट केलं म्हणजे काय आलं x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काढायचं ना इथं काय I आणि इथं सुद्धा I. आता सिमिलरली y कोऑर्डिनेट सेंटर ऑफ मास आपल्याला काढायचं y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काढायचं असेल तर ycm इज इक्वल टू सांगा काय y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे इथं j आणि इथं तुम्हाला j दोन्हीकडेही इक्वेशनच्या दोन्ही साइडला जेच्या कोऑर्डिनेटची इक्वेशन इक्वेट करायचं y सेंटर ऑफ मास m1 y1 प्लस m2 y डिवाइड बाय m1 प्लस आलं ना लक्षात. आता x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास आणि y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास आपण काढलं ते कुठं काढलं xy प्लेन मध्ये दोन पार्टिकल असतील तर समजा एखादा विद्यार्थी मला विचारू शकतो सर स्पेस मध्ये असतील तर स्पेस म्हटल्यानंतर किती कोऑर्डिनेट असतात 3 कोऑर्डिनेट असतात x y आणि z म्हणून इथं काय लिहितो मी फॉर स्पेस ऑन 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टम 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे किती 3 कोऑर्डिनेट असतात. अशा वेळेस झेड कोऑर्डिनेट सिमिलरली एनालॉजी झेड सेंटर ऑफ मास इज इक्वल टू z1 m1 z1 प्लस m2 z2 डिवाइड बाय m1 प्लस m1 z1 प्लस m2 z2 डिवाइडेड बाय m1 प्लस डिवाइडेड बाय m1 प्लस m. आलं लक्षात x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास आणि z कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास हे दोन पार्टिकल सिस्टीम स्पेस मध्ये असेल किंवा प्लेन मध्ये असेल तर आपण वर्कआउट केलं. आता आपला आर्टिकल काय सेंटर ऑफ मास फॉर 2 पार्टिकल सिस्टीम अँड इट्स जनरलायझेशन फॉर n पार्टिकल सिस्टीम म्हणजे आपल्या सिस्टीम मध्ये किती पार्टिकल आहे n पार्टिकल आहे. आता n पार्टिकल म्हणजे काय येतं तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 तुम्हाला जे दिलेलं आहे आता मी इथं इक्वेशन नंबर 2 लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फॉर n पार्टिकल सिस्टीम पुढे कंटिन्यू करायला फॉर n पार्टिकल सिस्टीम पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास
position vector of center of mass is सांगा बेटा काय तर n पार्टिकल आहेत बरं का, 1 2 नाही n, तर m1 r1 प्लस m2 r2 प्लस m3 r3 वेक्टर प्लस एंड सो प्लस mn rn वेक्टर डिवाइडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3 प्लस एंड सो प्लस mn. याला आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. याला आपण काय म्हणतो? इक्वेशन नंबर सेकंड. आठवतो तुम्हाला? फॉर n पार्टिकल सिस्टीम असेल तर r सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 r1 प्लस m2 r2 प्लस m3 r3 प्लस एंड सो प्लस mn rn. आलं का लक्षात भेटेल? आता हे पार्टिकल n असतील तर याचा x कोऑर्डिनेट किती येतो? पोझिशन वेक्टर. पहिल्या पार्टिकलचा काय? पहिल्या पार्टिकलचा r1 इज इक्वल टू x1 वेक्टर i प्लस y1 वेक्टर j प्लस काय? पहिल्या पार्टिकलसाठी आपण घेतलं, आता दुसऱ्या पार्टिकलसाठी घेणार, तिसऱ्या पार्टिकलसाठी घेणार, चौथ्या पार्टिकलसाठी घेणार. तर या ठिकाणी जे असेल आपण n पार्टिकलसाठी काय येईल सांगा मला आता? फॉर n पार्टिकल सिस्टीम x कोऑर्डिनेट फॉर n पार्टिकल सिस्टीम बेटा. हां चला लक्ष द्या. काय घेतलं आपण? लक्षात आलं? हां आता इथं काय येतं? n पार्टिकल जर असतील तर इथं येईल x1 वेक्टर i प्लस y1 वेक्टर j xy कोऑर्डिनेट x वेक्टर i n पार्टिकल आहे, x1 वेक्टर i प्लस y1 वेक्टर j सेंटर ऑफ मास चे कोऑर्डिनेट xy आपण जे घेतलं होतं. तर इथं जे येतं प्लेन मध्ये नंतर x सेंटर ऑफ मास वेक्टर i प्लस y सेंटर ऑफ मास वेक्टर इज इक्वल टू सांगा बेटा काय असेल? आता इथे येईल तुम्हाला m1 x1 वेक्टर i प्लस y1 वेक्टर j प्लस m2 x2 वेक्टर i प्लस y2 वेक्टर j प्लस m3 वेक्टर x3 इथे x2 प्लस y2 वेक्टर j प्लस एंड सो प्लस mn x2 प्लस y2 वेक्टर i वेक्टर डिवाइडेड बाय काय? m1 प्लस m2 प्लस m3 प्लस एंड सो प्लस m n पार्टिकलसाठी. m पार्टिकल प्लेन मध्ये असते तर m1 x1 प्लस m2 x2 m1 x1 प्लस m2 x2. आता हे जर तुम्ही इक्वेट केला तर काय येईल माहिती आहे का? m1 x1 प्लस m2 x2 प्लस एंड सो प्लस mn x डिवाइडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3 एंड सो प्लस m वेक्टर r प्लस m1 y1 प्लस m2 y2 प्लस एंड सो प्लस mn yn डिवाइडेड बाय m1 प्लस m2 प्लस एंड सो प्लस mn वेक्टर. आता हे दोन्ही जर इक्वेट केला तर काय होतं माहिती आहे? x सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3 प्लस एंड सो प्लस mn x डिवाइडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3 प्लस एंड सो प्लस n पार्टिकल असते. x 2 असतील तरी तर 2च घेतलं होतं. n पार्टिकल असेल तर n करायचं.
त्यात काय अडचण असेल. आता तुम्हाला सिमिलरली वाय कॉर्डिनेट काय आहे सांगा मला. वाय कॉर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास सांगा. व्हॉट इज द वाय कॉर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. येस, m1 y1 प्लस m2 y2 प्लस m3 y3 प्लस mn yn divided by m1 plus m2 plus and so on plus m. X coordinate आणि y coordinate of center of mass for two particle system. आपल्याकडे किती आहेत? फक्त दोनच पार्टिकल आहेत. आता n पार्टिकल सिस्टीम साठी आपण काढले आणि तेही कुठं प्लेन मध्ये काढलं. n पार्टिकल्स पण xy प्लेन मध्ये आहेत. xy प्लेन मध्ये n पार्टिकल असेल तर सेंटर ऑफ मास x आणि y आणि जर स्पेस मध्ये असतील 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट फॉर स्पेस or 3 dimensional coordinate system. सांगा बेटा काय आहे. 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. फक्त z कोऑर्डिनेट ऍड करायचं. xy तर ऑलरेडी तुमच्याकडे आहे. फक्त एक कोऑर्डिनेट तुम्ही ऍड करायचा, तो म्हणजे z कोऑर्डिनेट. काय आहे सांगा. Z coordinate of center of mass is equal to m1 z plus m2 z plus m3 z3 plus and so on plus mn z divided by m1 plus m2 plus m3 plus and so on plus mn. बेटा हे तिन्ही कोऑर्डिनेट एवढंच लक्षात ठेवा, दुसरं काही गरज नाही. एक्स कोऑर्डिनेट आता समजा 3 पार्टिकल दिले. एक्स कोऑर्डिनेट काढा तर m1 x1 plus m2 x2 plus m3 x3 डिवाइड बाय m1 plus m2 plus m3 झालं एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. वाय कोऑर्डिनेट काढायचं असेल तर 3 पार्टिकल साठी m1 y1 plus m2 y2 plus m3 y3 plus डिवाइडेड बाय m1 plus m2 plus m3. बस एवढंच करायचं. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मासच्या डेफिनेशन नुसार आपण काय लर्न केलं. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास आपण काढलं. वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास अँड झेड कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास फॉर 2 पार्टिकल सिस्टीम अँड जनरलाइज फॉर एन. आता मी इथं दिलेलं आहे हे 1 2 दोनच दिले. तिसरा पार्टिकल इथं घेतला p3 कोऑर्डिनेट टाकतो x3 इथं काय x2 y2 प्लेन मध्ये अँड सो pn पार्टिकल घेतलं इथं m3 घेतलं इथं त्याचं मास mn x2 y2 असं घेतलं. हे असं n पार्टिकल. फिगर कसं काढायचं काही विद्यार्थ्यांना वाटत असेल तरी असं पद्धतीने असतं. सेंटर ऑफ मास n पार्टिकल्स 2 पार्टिकलची फिगर काढून दाखवली होती आणि त्याला n करायचं असेल तर या पद्धतीने. म्हणून आपण आता शॉर्ट समरी काय सांगू इथं लक्षात ठेवा, कारण डेरिव्हेशन झाले म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही. फक्त आता शेवटी काय लक्षात ठेवायचं आपल्याला, तर शेवटी लक्षात ठेवायचं एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास फॉर n पार्टिकल किती का सांगताय. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 x1 plus m2 x2 plus m3 x3 plus x1 plus mn xn divided by m1 plus m2 plus and so on plus m. हे x coordinate center of mass for n particle system. आणि आयडेंटिकल मास असेल फॉर आयडेंटिकल masses m1 is equal to m2 is equal to m3 is equal to and mn is equal to m घेतला. सर्व मासेस सारखे असतात. तर हाच फॉर्म्युला काय येतो x1 प्लस x2 प्लस x3 प्लस and so on प्लस xn डिवाइडेड बाय n. म्हणजे
इथून एम कॉमन काढला, इथून एम कॉमन काढला, कॅन्सल. समजा 2च असते तर m1 प्लस x1 प्लस x2 बाय 2, 3 असते x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइड बाय 3. हा कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट फॉर सेंटर ऑफ मास. सिमिलरली y कोऑर्डिनेट काय केलं, m1 y1 प्लस m2 y2 प्लस m3 y3 प्लस and so प्लस mn y divided by m1 plus m2 plus and so plus m. y कोऑर्डिनेट म्हणजे आता काय लक्षात ठेवायचं, लास्ट आउटकम काय, रिझल्ट काय, डेरिव्हेशन लर्न केलं. प्रॉब्लेम साठी हे जे फॉर्म्युले मी लास्टचे सांगत आहे हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे. बाकी सगळं इग्नोर जरी केला, सोडून दिला तरी चालतं. तर इथं फॉर आयडेंटिकल मासेस, फॉर आयडेंटिकल मासेस म्हणजे m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू m3 इज इक्वल टू अँड सो ऑन, mn इज इक्वल टू m असेल. तर y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास y1 प्लस y2 प्लस y3 प्लस अँड सो प्लस yn डिवाइडेड बाय n मासेस घेतलेला असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला तिथे येतो. आता हे कुठं घेतलं आपण, प्लेन मध्ये असेल, एक्स वाय कोऑर्डिनेट प्लेन मध्ये आपण घेतलं तर फॉर स्पेस साठी काय असेल, फॉर स्पेस साठी झेड कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास m1 z1 प्लस m2 z प्लस and so प्लस mn zn डिवाइडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3 प्लस and so प्लस झेड कोऑर्डिनेट. तुम्हाला कुठले विचारले जाते तर झेड कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, झेड कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. तर या पद्धतीने आपल्याला एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास आणि फॉर आयडेंटिकल मासेस, फॉर आयडेंटिकल मासेस m1 is equal to m2 is equal to m3 is equal to mn is equal to m. तर काय येतं बेटा, झेड कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास m1 z1 प्लस m कॉमन काढून कॅन्सल केलं, z1 प्लस z2 प्लस z3 प्लस अँड सो प्लस zn डिवाइडेड बाय n. तर हे झालं सेंटर ऑफ मास, एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेट सेंटर ऑफ मास फॉर टू पार्टिकल सिस्टीम इन स्पेस अँड इन प्लेन. प्लेन मध्ये असेल तरी फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला आणि स्पेस मध्ये असेल तरीही तो फॉर्म्युला आपण इथं डिराईव्ह केलेला अँड दॅट इज द सेंटर ऑफ मास. आणि हे केवळ न्यूमरिकल साठी होतं. याच्यावरती न्यूमरिकल्स आज जे शिकवलेलं आहे पूर्ण मी केवळ न्यूमरिकल साठी अत्यंत इम्पॉर्टंट. आणि हे शेवटचे जे फॉर्म्युले दिले मी तुम्हाला, या ठिकाणचे जे फॉर्म्युले मी तुम्हाला दिलेले आहे हे सर्व फॉर्म्युले लक्षात ठेवा. केवळ या फॉर्म्युल्यावर तेच न्यूमरिकल तुम्हाला विचारले जाऊ शकता. तुम्ही जर बॅक पेपर रेफर केला असेल, आता न्यूमरिकल्स तुम्हाला काही असतील परत तेही न्यूमरिकल्स तुम्हाला घेईल आणि त्यावेळेस लक्षात येईल की फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आता 12चा सिलेबस म्हणजे आता सीबीएसई बोर्डाचा 11th आणि 12th म्हणजे दोन्ही वर्षाचा कॉमन आहे. पण आपल्याला आता 12चा एसएससी बोर्डा एचएससी बोर्डाचा सुद्धा आपल्याला इन्क्लुडिंग आहे सेंटर ऑफ मास. आता ऍक्च्युअली हे स्टेट बोर्डाला नाही, हे जे आहे ते स्टेट बोर्डाला नाही पण सीबीएसईचं आहे. म्हणजे नीट आणि जेईच्या विद्यार्थ्यांना हे महत्वाचं आहे. स्टेट बोर्डाला हे 11चा पार्ट काही आर्टिकलमध्ये दिलेला आहे. म्हणून म्हणजे सीईटी असेल, नीट असेल, जेई असेल, या तिन्हीसाठी अत्यंत इम्पॉर्टंट हे जे फॉर्म्युले मी आज शिकवले तुम्हाला, हे पूर्ण फॉर्म्युले बाजूला काढा
आणि याच्यावरती हे फॉर्म्युले जर व्यवस्थिशीर तुमच्या लक्षात असतील तर याच्यावरती न्यूमरिकल तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. न्यूमरिकल म्हणजे काय असतात? फॉर्म्युल्याचा खेळ असतो. फॉर्म्युले आपल्याला लक्षात असतील तर न्यूमरिकल आपल्याला काही अडचण येत नाही बेटा. म्हणून प्रत्येक फॉर्म्युला झाला रजिस्टरमध्ये नोंद करायची ते आणि फॉर्म्युले वेगळे काढायचं आणि त्याच्यावर ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे. जेवढे प्रॉब्लेमची संख्या जास्त सॉल्व केलं तेवढा आपल्याला कॉन्फिडन्स जास्त येतो. म्हणून आर्टिकल टू आर्टिकल रोजच्या रोज स्टडी करायचं. आर्टिकल पडलं, आपल्याला व्हिडिओ पडला की पटकन पाहायचा, एक वेळेस दोन वेळेस आपल्या आयडिया. आणि काही जर अडचणी डिफिकल्टीज येत असतील तर पटकन मला कॉल करा आणि मग त्या समजून घ्या. परत आपण जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर आपण लाईव्ह सुद्धा झूमच्या साह्याने येऊ शकतो आणि तुमचे जिथं असेल तेवढे कन्सेप्ट क्लिअर करता येऊ शकतो. फक्त आता गरज काय आपल्याला की झालेलं तेवढं रोजच्या रोज करत झालं. म्हणजे जर कंटाळा केला तर पेंडिंग पडत जातं आणि पुन्हा आपल्याच माइंडवरती लोड येतो. तो लोड जर कमी करायचा असेल तर डेली वर्क करायचं. रोजच्या रोज व्हिडिओ न चुकता न कंटाळता स्टडीमध्ये कन्सिस्टन्सी ठेवलं पाहिजे, सातत्य असलं पाहिजे. सातत्य नसेल तर आपल्याला काही उपयोग होत नाही. पुन्हा आपल्या बर्डन माइंडवरती येतं आणि आपल्याला म्हणजे हे करू का ते करू असं एक द्विधा मनस्थिती होते. तशी येऊ द्यायची नाही आणि जेवढं वर्क होतं रोजच्या रोज तेवढं सिस्टमॅटिक पद्धतीने सॉल्व करत जायचं. ओके, तर ठीक आहे, आपण इथं थांबूया. नेक्स्ट पिरियडला पुढचा व्हिडिओ आपण लर्न